नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। मौजे कनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील आदिवासी पारधी समाजाचे अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवरचे अतिक्रमण न हटवता तिथेच कायमस्वरूपी करून गायरान जमीन नावावर करण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, अध्यक्ष राजेंद्र काळे, अविनाश चव्हाण, मुकेश भोसले, आसाराम काळे, रामसिंग भोसले, मनमास भोसले, रेवण भोसले, युवा भोसले, कानू भोसले, तेजस भोसले, नवनाथ भोसले, अविनाश काळे, अक्षय भोसले, अंकुश काळे आदींसह कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीनं मौजे लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील गायरान जमिनीवर गेल्या 5-7 वर्षापासून आदिवासी कुटुंबाने अतिक्रमण करून गायरान जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण आणि त्यांच्या राहण्यासाठी ऊन वारा पाऊस याच्या नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान थांबावं, होऊ नये यासाठी पारधी समाजांनी त्या कुटुंबांनी गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे। अतिक्रमण केलेले असताना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचं म्हणणं आहे की त्या गावामध्ये अनेक पडीक जमिनी भरपूर आहेत, त्या जमिनीवर तो प्रकल्प राबवण्यात यावा, परंतु आदिवासी पारधी समाजाचे घरं मोडून किंवा त्यांना उघड्यावर आणून त्यांचे लेकरं बाळ उपासमारीची वेळ आणण्याची काम इथल्या ग्रामपंचायतीने नोटीस बजावले गेलेले आहेत। आमचं म्हणणं आहे की त्या ग्रामपंचायतीची हरकत लागत नाहीये, ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये पारधी समाजाला जाऊन त्रास देऊ नये आणि त्यांच्या जे नियमाप्रमाणे आहे शासनाने पडीक जमीन जिथं ग्रामपंचायत आहे त्या पडीक जमिनीवरती मुख्यमंत्री ते जे काही सौर ऊर्जा कृषी जी वाहिनी आहे त्याची योजना त्यांनी दुसऱ्या जागेवर राबवावी, परंतु आमच्यासारख्या आदिवासी पारधी कुटुंबामध्ये जे आज मुलांना मुख्य प्रवाह देण्याचं काम करतायत, शिक्षण, संरक्षण, आरोग्य यांच्या सुविधा ते पारधी कुटुंब मिळून घेत आहेत, आज माणसामध्ये कुठेतरी येऊ पाहत आहेत, परंतु त्याची जर भटकंती करीत असेल तर आदिवासी पारधी समाज संघटना कधी बी खपून घेणार नाही। म्हणून आजचं जे आंदोलन बोंबाबोंब आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात केलेलं आहे त्या आंदोलनाचे पार्श्वभूमी म्हणून आम्ही आज हे एक पूर्वसूचना म्हणून करत आहोत। भविष्यामध्ये कुठलेही पारधी समाजाचे कुटुंब मरू नये किंवा मारू नये आणि शासनाने पण अन्याय करू नये, त्या पद्धतीने अन्याय सहन करण्याची काय आता आमची परिसीमा संपलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आदिवासी पारधी भिल्ल कुटुंबांनी अतिक्रमण केलेले आहेत त्यांना त्यांच्या जागा, त्यांच्या ताब्यातल्या जागा हे सातबाराला नावे नोंद कराव्यात। त्याच्यानंतर त्यांच्या घरं घरकुल आली पण घरकुल जागा नावावर नसल्यामुळे ते घर सुद्धा शबरी आवास योजनेचे मागे जात आहे। हा एक पारधी समाजावर फार मोठा अन्याय आहे। म्हणून आज त्यांच्या नावावर साधा गुंठाभर जागा नाही आणि गुंठाभर जागा नसल्यामुळे त्यांना त्यांचे घरकुल आलेले बांधायचे कुठे हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून नगर जिल्ह्यामधले जेवढे काही गायरान जमिनीवर अतिक्रमण आहेत ते तातडीने त्याचे पंचनामे करून नियमानुकूल करून त्यांच्या नावे करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्रभर पारधी समाज संघटना आंदोलन करणार आहे। ही पूर्वसूचना आम्ही आजच्या या आंदोलनाच्या मार्फत देत आहोत आणि आतापर्यंत पारधी समाजावर अन्याय करू नये आमची विनंती राहील महाराष्ट्र शासनाला की शासनाची जमीन अनेक ठिकाणी वन जमीन आहेत, पडीक जमीन आहेत, त्या ठिकाणी त्यांचा प्रकल्प राबवावा, परंतु ज्या ज्या ठिकाणी आदिवासी पारधी कुटुंबाने भिल्ल कुटुंबाने अतिक्रमण केलेले असतील त्या तातडीने थांबवण्यात यावं आणि ते अतिक्रमण आहे ते नियमानुकूल रेग्युलाइज करावं आणि जे काही अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत तसंच शासन करत आहे ते फार मोठा अन्याय हा समाजावर होत आहे, तो तातडीने थांबवण्यात यावा। जर थांबला नाही तर महाराष्ट्रभर आदिवासी पारधी समाज संघटना म्हणून आम्ही आंदोलन करणार आहे आणि राजेंद्र काळे म्हणून आमचे जे महाराष्ट्रामध्ये 18 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे ते एकाच दिवशी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू। आता आदेशनावर आमचा मोर्चा झालेला आहे, त्याच्यावर शासनाने बावनकुळे साहेबांनी पण सांगितलं की पारधी समाजाचे अतिक्रमण आम्ही काढणार नाहीत, परंतु इथं ग्रामपंचायत राजकीय पातळीवर आमचा गैरवापर केला जातोय। आमची विनंती राहील की इथून पुढच्या काळामध्ये आमच्या समाजाला न्याय द्यावा, आमच्या मुलाबाळांना शिक्षण घेऊन द्यावा, आरोग्याची सुविधा घेऊन द्यावा, त्यांना मुख्य प्रवाह देऊन द्यावा, आम्हाला माणूस म्हणून जगायचंय आणि माणूस म्हणून राहायचंय हा एक आमचा सल्ला शासनाने घ्यावा ही एक विनंती आहे। कारण आयुष्यभर आम्ही मोर्चे आंदोलन केलेले आहेत, परंतु आतापर्यंत शासनाला वेळोवेळी निवेदन पण दिलेले आहेत की नावावर करण्यात यावं म्हणून, पण अजूनपर्यंत कुठलंही आमच्या नावावर केलेलं नाही। सर्व 1990ला सुद्धा गव्हर्नमेंटने शासनाने परिपत्रक काढलेले की ज्या ज्या अतिक्रमणी जमीन आहेत त्या नावावर करण्यात येतील आणि त्याचा सुद्धा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। म्हणून मी शासनाला विनंती करतो की सदरील आदिवासी कुटुंबांना त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात राहून द्या। त्या ठिकाणी घरकुल योजना राबवलेली आहे, घरकुल मिळालेले आहेत, ते पण काही मोडू नये म्हणून मी शासनाला विनंती करतो की पारधी समाजाला न्याय द्यावा ही विनंती। धन्यवाद। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जे बसलेलो आहोत आज पारधी समाज संघटनेच्या वतीने जर लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा मधली जर कारवाई थांबली नाही
तर आम्ही मंत्रालयाच्या जाळ्यावर महिला पुरुष मुलाबाळासह उड्या मारणार आहोत. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.